महेंद्रसिंग धोनीने यावर्षी अखेर चेन्नई सुपर किंग्स संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला। धोनीच्या जागी आता मराठमोळा ऋतुराज गायकवाड हा चेन्नईचा नवा कर्णधार असेल। पण धोनीने यावर्षीच कर्णधारपद सोडण्याचा निर्णय का घेतला याची 3 कारणं आता समोर आली आहेत। नमस्कार, मी आहे मेहुल शिंदे आणि तुम्ही बघताय मराठी स्टडी जंक्शन। तर मित्रांनो, यातलं पहिलं कारण आहे धोनी हा CSKच्या सुरुवातीपासून कर्णधार होता। गेल्या वर्षी धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने IPLचे जेतेपद पटकावले होते। यासह चेन्नईच्या संघाने मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक जेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती। धोनी हा CSKच्या सुरुवातीपासून कर्णधार होता। गेल्या वर्षी धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने IPLचे जेतेपद पटकावले होते। यासह चेन्नईच्या संघाने मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक जेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती। आता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्याकडे समान 5 जेतेपद आहेत। त्यामुळे धोनीने जेतेपद जिंकवून देत आपले कर्णधारपद सोडले आहे। त्यामुळे धोनी हा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे। यातलं दुसरं कारण, धोनी हा यावर्षी IPL खेळणार आहे, पण एक खेळाडू म्हणून। कारण आता तो चेन्नईच्या संघाचा कर्णधार नसेल, पण मैदानात नक्की असेल। ऋतुराज हा चेन्नईचा नवा कर्णधार आहे। त्याच्याकडून मैदानात काही चुका झाल्या तर त्याला समजवण्यासाठी धोनी मैदानात असणार आहे। त्यामुळे धोनी यावेळी कर्णधार नसतानाही मैदानात कर्णधार घडू शकतो। यापूर्वी रवींद्र जडेजाला चेन्नईचे कर्णधारपद केले होते, पण तो अपयशी ठरला आणि धोनीला त्यानंतर संघाचे नेतृत्व सांभाळावे लागले होते। त्यामुळे जर कदाचित असे ऋतुराज बाबत घडले तर काय करायचे हा प्रश्न असेल। त्यामुळे यावर्षी धोनी ऋतुराजला नेतृत्व करण्याची संधी देऊन तो कशी कामगिरी करतो हे बघू शकतो। त्यातलं तिसरं कारण, धोनीने कर्णधारपद सोडत आता भविष्याचे संकेत दिले आहेत। धोनीने यावर्षी कर्णधारपद सोडले आहे, त्यामुळे आता आपण पुढच्या वर्षी खेळाडू म्हणून चेन्नईच्या संघात नसणार असे धोनीने नेतृत्व सोडत संकेत दिले आहेत। त्यामुळे धोनीचे हे अखेरचे वर्ष असेल आणि तो मुक्तपणे खेळू शकेल। IPLचा एक खेळाडू म्हणून निरोप घेताना धोनीच्या डोक्यावर आता जास्त टेन्शन नसेल। या हंगामात तो आपल्या चाहत्यांबरोबर चांगलाच मजेत घालवू शकतो। त्याचबरोबर तो ऋतुराजच्या नेतृत्वावर निगराणी ठेवून त्याला भविष्यासाठी तयार करू शकतो। त्यामुळेच धोनीने यावर्षी चेन्नईच्या संघाचे नेतृत्व सोडण्याचे म्हटले जात आहे। चेन्नईच्या संघाचे नेतृत्व आता ऋतुराज गायकवाडकडे असणार आहे। त्यामुळे आता ऋतुराज चेन्नईचे नेतृत्व कसे करतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।